नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण लेखालिपिक या पदासाठी मित्रांनो 1 मार्च 2019ला जी काही प्रश्न विचारली होती ती प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, त्याची उत्तरं पाहणार आहोत. त्या ठिकाणी वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी मित्रांनो पेपरचा जो पॅटर्न होता त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा, गणिताची 50 प्रश्न होती, मराठीची 10 प्रश्न, इंग्रजीची 10 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 30 प्रश्न. अशा प्रकारे प्रश्नांचं विभाजन या ठिकाणी झालेलं होतं. आता या ठिकाणी प्रश्न कोणते विचारले होते पहा. पहिला प्रश्न होता महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, की जो की मित्रांनो अहमदनगर आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न होता मित्रांनो या ठिकाणी अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो. तर अग्निशमन दिन मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिलला, या ठिकाणी लक्षात ठेवा 14 एप्रिलला अग्निशमन दिन महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न होता मित्रांनो व्हाईट वॉश ही जी संज्ञा आहे ती कशाशी संबंधित आहे, कोणत्या खेळाशी. तर ती क्रिकेट या खेळाशी संबंधित संज्ञा होती. लक्षात ठेवा व्हाईट वॉश ही संज्ञा क्रिकेट या खेळाशी संबंधित होती. म्हणजे एखाद्या देशाला आपण समजा 2 मॅचची सिरीज असेल आणि दोन्ही मॅचने आपण हरवलं तर त्या देशाने जिंकणाऱ्या जो देश जिंकला त्याने हारणाऱ्या देशाला 2-0ने व्हाईट वॉश दिलेला असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, सोलापूर जिल्ह्यामधला सर्वात मोठा तालुका कोणता. तो आहे मित्रांनो करमाळा. लक्षात ठेवा करमाळा हा सोलापूर जिल्ह्यामधला सर्वात मोठा तालुका आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे पन्हाळागड ब्रिटिश राजवटीत कधी आला. पन्हाळागड हा ब्रिटिश राजवटीत कधी आला. तर तो आला 1827 साली आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता लॅक्टोबॅक्टेरिया. लक्षात ठेवा लॅक्टोबॅक्टेरिया हा प्रश्न होता विज्ञानामधला. लॅक्टोबॅक्टेरिया हा प्रश्न होता. लॅक्टोबॅक्टेरिया प्रक्रिया काय आहे विचारलं होतं. तर लॅक्टोबॅक्टेरिया म्हणजे मित्रांनो दुधाचं दही होणं. त्यानंतर डोळ्यात अंजन घालणं म्हणजे काय असा सुद्धा मराठीतला प्रश्न होता. म्हणजे चूक दाखवून देणं. मराठीमधली प्रयोग शब्दांच्या जाती त्या असे प्रश्न आले होते. इंग्रजीमध्ये आर्टिकल, चेन द वाईज. त्याचप्रमाणे गणितामध्ये प्रॉफिट लॉस, शेकडेवारी अशावर आधारित गणितं होती प्रश्न होती. त्यानंतर या ठिकाणी पहा पुढचे प्रश्न काय आहेत पहा. ठुमरीची राणी असं कोणाला म्हटलं जायचं हा पण प्रश्न होता. तर गिरिजा देवी. लक्षात ठेवा गिरिजा देवी यांना मित्रांनो त्या ठिकाणी ठुमरीची राणी असं म्हणून ओळखलं जायचं. ज्यांचं आताच नुकतं निधन झालेलं आहे. त्या एक प्रसिद्ध संगीतकार होत्या गिरिजा देवी. त्यानंतर पक्षांतर बंदी कायदा कधी अस्तित्वात आला. तर तो आलेला आहे 1985ला. लक्षात ठेवा पक्षांतर बंदी कायदा 1985. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कामराजर बंदरावर जहाजाची टक्कर झाली त्यात कोणती एन्व्हायरमेंट हानी झाली. तर कामराजर बंदर जे आहे ते मित्रांनो चेन्नईतलं आहे. चेन्नईच्या इथे आहे आणि त्यामुळं ऑइल स्पॉइलिंग म्हणजे तेल मिसळलेलं आहे. तेलाचं अशुद्धीकरण झालं, तेल समुद्रामध्ये मिसळलं आणि त्याची हानी झालेली आहे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा IMFची फर्स्ट लेडीज कोण आहे. तर ती आहे मित्रांनो गीता गोपीनाथ. लक्षात ठेवा गीता गोपीनाथ आहेत त्या. लक्षात ठेवा गीता गोपीनाथ असं नाव आहे त्यांचं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो द ग्लोरी ऑफ अल्लापल्ली. लक्षात ठेवा आटापल्ली नाही ते, तर ग्लोरी ऑफ अल्लापल्ली आहे. हे ठिकाण कोणत्या ठिकाणी येतं, कोणत्या जिल्ह्यात येतं. ते हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड या तालुक्यामध्ये येतं. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रातलं पहिलं बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट म्हणून ही घोषित झालेलं आहे. महाराष्ट्रातलं पहिलं बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट आणि गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यामध्ये येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खिद्रापूर मंदिर कोणी बांधलं. तर खिद्रापूर मंदिर मित्रांनो शिलाहारा राजा. लक्षात ठेवा राजा शिलाहारा यांनी बांधलेलं आहे. गंडरादित्य त्यांचं नाव आहे. राजा शिलाहारा राजा गंडरादित्य असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. ते BS चव्हाण आहेत. लक्षात ठेवा कायदा आयोगाचे अध्यक्ष BS चव्हाण हे आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. ते आहेत नंदकिशोर सिंग. लक्षात ठेवा नंदकिशोर सिंग. त्यानंतर भारतातील मोठे आणि जुने स्मारक कोणत्या स्टेटमध्ये आहे. तर ते कोलकाता या स्टेटमध्ये आहे. लक्षात ठेवा कोलकाता या स्टेटमध्ये आहे, जे की व्हिक्टोरिया स्मारक आहे त्याचं नाव. त्यानंतर या ठिकाणी विचारलं डोळ्यात प्रतिमा किती वेळ असते, सेकंदाचा किती भाग. तर सेकंदाचा या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा 1/16 भाग.
1/16 भाग आपल्या प्रतिमा डोळ्यांच्या पापण्यामध्ये असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवतेचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन विचारलं नाही काही, मला कळालं नाही यांचा प्रश्न. मानवतेचा अपूर्व सांस्कृतिक वारसा युनेस्कोने कोणाला दिला? याचं उत्तर मित्रांनो प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात वित्त आणि प्रशासन कोण सांभाळत होतं? याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, कारण काही उत्तर मित्रांनो फास्ट आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर इम्बेक्स युद्ध सराव कोणत्या 2 देशात झाला? तर तो म्यानमारमध्ये आणि भारतामध्ये झालेला आहे. नॅचरल मॅग्नेट कोणाला म्हटलं जातं? तर लोडस्टोनला म्हटलं जातं. व्हायब्रंट गुजरात समिट कधी झाली? तर मित्रांनो व्हायब्रंट गुजरात जी समिट झाली होती ते 18 ते 20 जानेवारी 2019ला झाली होती. तर मित्रांनो आजच्या दिवसापर्यंत जेवढी काही प्रश्न मला मिळाली ती मी आपल्याशी या ठिकाणी मित्रांनो शेअर केली. याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्न होत असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. जर आपल्याजवळ याची उत्तरं हवे जर असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहित चला, जेणेकरून इतरांनासुद्धा त्याचे शेअरिंग होईल आणि फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.